नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे जे अध्यापन चालू आहे, शाळा बंद शिक्षण चालू या प्रकल्पाद्वारे मी संध्या साई आज विज्ञान भाग 1 पाठ क्रमांक 1 ते 5 वरील प्रश्न क्रमांक 3 मधील महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी मुलांनो मी तुमच्याकडं करून घेणार आहे. पहिले 5 धडे विज्ञान भाग 1 चे गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, विद्युतधारेचे परिणाम व उष्णता. हे 5 धडे आणि त्यावरील आपल्या कृती पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पहिले त्या प्रश्न क्रमांक 3 मधील 5 प्रश्नांची उत्तराची तयारी आपल्याला करून घ्यायची आहे. एकूण आपले 10 धडे आहेत. त्या 10 धड्यांमध्ये आज 5 धड्यांचा आपण त्यावरील महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. पहिला जो धडा आहे गुरुत्वाकर्षण, यामधील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, जीचे मूल्य कोणत्या घटकावर अवलंबून असते ते सांगा. ते या घटकावर कशा प्रकारे अवलंबून असते ते सांगा. मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर जी म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे मूल्य. हे कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असतात? याचा एक वेगळा भाग तुम्हाला पुस्तकात दिलेला आहे. याचं उत्तर तुम्ही स्वतः वहीमध्ये नोट डाउन करायचं आहे आणि ते कशा प्रकारे गुरुत्वाकर्षणाचे मूल्य त्या घटकावर अवलंबून आहे याचं थोडक्यात स्पष्टीकरण देऊन हा 3 मार्काच्या प्रश्नाची तुम्ही तयारी करायची आहे. पुढचा प्रश्न आहे केपलरचे 3 नियम. असं म्हणतात की गुरुत्वाकर्षण या धड्यात बाकीचं काही नाही केलं आणि केपलरचे 3 नियम आणि तुम्हाला दिलेली आकृती ही जी आहे यावरील प्रश्न जर तुम्ही केले तरी हा धडा बऱ्यापैकी तुमचा होऊन जाईल. मुलांनो, ह्या 3 मार्काच्या प्रश्नांची तयारी करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला 1 मार्काचे व 2 मार्काचे पण प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाते. त्यामुळे या प्रश्नाची तयारी तुम्ही जेव्हा धडा वाचाल तेव्हा हे प्रश्न डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही त्याचा अभ्यास केला तरी तुमचा पहिल्या धड्याचा अभ्यास होऊन जाईल. नंतर महत्त्वाच्या ज्या व्याख्या आहेत त्यामध्ये मुक्त पतन, गुरुत्व त्वरण, मुक्तिवेग यांच्या व्याख्या लिहा. आता हा 1-1 मार्कासाठी असे 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. मुक्तिवेग व मुक्त पतन हे गेल्या वर्षीच्या बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये हा प्रश्न आपल्याला आहे. केपलरचा 3रा नियम लिहून त्यावरून गुरुत्वाकर्षणाचे बळ F समानुपाती 1/r वर्ग हे सिद्ध करा. आता ही जी सिद्धता आहे इथे तुम्ही जर 3रा तुम्हाला फक्त नियम जरी लिहिता आला तरी तुम्हाला इथे 1.5 मार्क मिळू शकतो. बघा, पुढचा तुम्हाला आकृती देऊन नियम लिहायला येऊ शकतो. खालील आकृती कोणते नियम दर्शविते ते ओळखून संबंधित 3 नियम लिहायचे आहेत. त्यामुळे आकृतीचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आकृती काढून केपलरचा नियम नंबर 1, नियम नंबर 2, नियम नंबर 3 हे तिन्ही स्वतः जेव्हा तुम्ही पाठांतर करून लिहून काढाल तेव्हाच या 3 मार्काची तुमची तयारी होऊन जाईल. या धड्यामध्ये काही उदाहरणं पण दिलेली आहेत आणि उदाहरणं सोडवताना सूत्र कोणती तर खूप काही सूत्र नाहीये. तर 3 सूत्रांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता बघा, एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. जीचे मूल्य 10 मीटर पर सेकंद चा वर्ग असेल
तर टेबलाची उंची व चेंडू जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल? तुम्हाला गणित वाचल्यावर दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये टी ची किंमत 1 सेकंद, जी बरोबर 10 मीटर पर सेकंडचा वर्ग, यू बरोबर 0, ए म्हणजे गुरुत्व त्वरण म्हणजेच जी, ए जे आहे म्हणजेच गुरुत्व मूल्य, एस टेबलाची उंची किंवा अंतर, याला एस हे अक्षर वापरतात, व्ही म्हणजे चेंडूचा अंतिम वेग काढायचा आहे. सूत्र वापरलेलं इथे एस बरोबर यूटी अधिक 1/2 जीटीचा वर्ग. दिलेल्या किमती त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत. सुरुवातीचा वेग 0 आहे कारण चेंडू टेबलावरून खाली पडलाय. 0 गुणिले टी एका सेकंदात म्हणून 1 अधिक 1/2 गुणिले 10 गुणिले 1 चा वर्ग. बघा, जेव्हा तुम्ही सूत्र लिहाल तेव्हा तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. किमती भरात आणि ज्या काही क्रिया आहेत त्या केल्यावर तुम्हाला 0 अधिक 1/2 गुणिले 10, 2 आणि 10 ला भागलं की 5 उत्तर येतं. 5 अधिक 0 बरोबर 5 मीटर. म्हणजे तुम्हाला उंची जी आहे टेबलाची उंची 5 मीटर मिळालेली आहे. आता चेंडूचा वेग काढायचा आहे. वेग काढण्यासाठी v बरोबर u अधिक gt बरोबर 0 अधिक 10 गुणिले 1. v बरोबर 10 मीटर पर सेकंड. टेबलाची उंची 5 मीटर. जमिनीवर पोहोचताना चेंडूचा वेग 10 मीटर पर सेकंड. तुम्हाला बाजूला मार्क कशा प्रकारे मिळतात ते पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे. त्यामुळे सूत्र जरी तुम्ही तिथे लिहून ठेवलं तरी त्या सूत्राचे मार्क तुम्हाला अर्धा 1 मार्क या प्रश्नामध्ये मिळू शकतो. बघा, अजून एक थोडासा किचकट वाटणारा आहे, पण ही सिद्धता विचारण्याची शक्यता बरीच आहे कारण गेल्या वर्षीच्या आपल्या ज्या सराव पेपर झाले त्या सराव पेपरामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. ग्रह क ची त्रिज्या ख ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. क चे वस्तुमान ma आहे, तर ख ग्रहावरील जी चे मूल्य क ग्रहावरील मूल्याच्या अर्धे आहे. तर ख ग्रहाचे वस्तुमान किती असेल? हे थोडंसं आपल्या बीजगणिताशी निगडीत गणित आहे. तुम्हाला ज्या दिलेल्या गोष्टी आहेत, क ग्रहाची त्रिज्या RA मानली आहे. तसंच क ग्रहाचे वस्तुमान MA दिलेलं आहे. ख ग्रहाची त्रिज्या RB आणि ख ग्रहाचे वस्तुमान MB विचारलेले आहे. आता ज्या दिलेल्या माहितीवरून त्रिज्या RA तुम्हाला जे पहिली अट दिलेली आहे ती RB छेदात 2 आणि ख ग्रहाची त्रिज्येच्या अर्धी क ग्रहाची त्रिज्या आहे. त्याचप्रमाणे GB म्हणजे ख ग्रहावर गुरुत्व मूल्य बरोबर 1/2 GA म्हणजे क ग्रहाचे गुरुत्व मूल्य त्याच्या अर्धे असते. या दोन्ही अटी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि G बरोबर गुरुत्व मूल्याची किंमत काय आहे? कॅपिटल G गुणिले कॅपिटल M छेदात R चा वर्ग. आता आपल्याला जे GA घ्यायचं आहे म्हणजे क ग्रहावर असणारं गुरुत्व मूल्य बरोबर कॅपिटल G गुणिले MA म्हणजे क चे वस्तुमान छेदात RA चा वर्ग म्हणजे त्रिज्येचा क ग्रहाच्या त्रिज्येचा वर्ग. त्याचप्रमाणे GB ख ग्रहाचे गुरुत्व मूल्य बरोबर कॅपिटल G गुणिले MB म्हणजे वस्तुमान ख ग्रहाचे वस्तुमान छेदात ख ग्रहाच्या त्रिज्येचा वर्ग. एवढं लिहून झाल्यावर बघा, दोन्हींच्या तुम्हाला डावी आणि उजवी बाजू तुम्हाला GB ची किंमत भरलेली आहे
आणि इथे त्याच्याबरोबर 1/2 इथे जी ए त्याच्या अर्धी आहे, त्या अटीनुसार इथे किंमत लिहिलेली आहे. कॅपिटल जी एम ए छेदात आर ए चा वर्ग. पुढच्या पायरीला कॅपिटल जी निघून गेलेला आहे, तर एम बी बरोबर एम बी छेदात आर बी चा वर्ग बरोबर 1/2. आता जो जी इथून त्याचं पक्षांतर झालेलं आहे आणि आर ए इथे क ग्रहाची जी त्रिज्या दिलेली आहे त्याची किंमत इथे बदलेली आहे आरबी छेदात 2 कंसाचा वर्ग बरोबर. इथे जेव्हा आपण वर्ग करतो, छेदामध्ये जेव्हा 2 आहेत त्याचे छेदाचा छेद अंशात असतो, म्हणून एमबी छेदात आरबी चा वर्ग बरोबर 1/2 4 गुणिले जी एम ए छेदात आरबी चा वर्ग. मुलांनो 1/2 त्या 2 आणि 4ला भाग द्यायचा आणि तिकडे एमबी बरोबर 2 एम ए आतला जो कंस आहे तो फक्त तिथे मास म्हणजे वस्तुमान एम ए तेवढंच राहतं. म्हणजेच ख ग्रहाचे वस्तुमान क ग्रहाच्या वस्तुमानाच्या दुप्पट येते. एवढी तुम्हाला इथे सिद्ध करून दाखवायचं आहे. तर ही सिद्धता पण महत्वाची आहे. बघा आता धडा दुसरा. धडा पहिल्यामध्ये मला जेवढे वाटले तेवढे मी हे महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. आधुनिक आवर्त सारणीत गण आणि इलेक्ट्रॉन संरूपण यामुळे त्यातील मूलद्रव्यात गुणधर्मामधील होणारे बदल याचे स्पष्टीकरण करा. मुलांनो तुम्हाला गणानुसार इलेक्ट्रॉन संरूपण आणि त्याच्यामुळे त्यांच्या गुणधर्मात होणारे बदल यावर पूर्ण पॅरेग्राफ पुस्तकात दिलेला आहे. त्याचं उत्तर तुम्हाला स्वतःला तयार करून घ्यायचंय म्हणजे तुम्हाला 3 मार्क मिळतील आणि तुम्ही ह्या जेव्हा 3 मार्काची तयारी कराल तेव्हाच तुम्हाला 1 व 2 मार्काचे पण प्रश्न त्याबरोबर त्याचा पण अभ्यास होणार आहे. काही उत्तरं मी दिलेली आहेत तर काही तुम्हाला स्वतःला तयार करायची आहे. बघा पुढचा जो प्रश्न घेतलेला आहे अणूंचे आकारमान म्हणजे काय हे सांगून गण व आवर्तामध्ये कशा प्रकारे तो बदलतो ते लिहा. आता अणूंचे आकारमान त्याच्या त्रिज्येवरून बदलते. हे गण व आवर्तनामध्ये कशा प्रकारे बदलते ह्याचे मुद्देसूद म्हणजे कमीत कमी तुमचे 3 गणानुसार आकारमान कसे बदलते आणि आवर्तानुसार आकारमान कसे बदलते. डावीकडनं उजवीकडे वरून खाली या दोन्ही मुद्द्यांच्या आधारे तुमचं उत्तर तयार झालं पाहिजे. अजून एक 3 मार्काचा जरी प्रश्न असला तरी अतिशय सोपा प्रश्न दोन्ही गेल्या वर्षीच्या मार्चच्या पेपरामध्ये पण विचारलेला आणि प्रिलिमच्या पेपरामध्ये पण जवळजवळ 3 पेपरांमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 282 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा 282 इलेक्ट्रॉन संरूपण दिलं असता अणु अंक. ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे मुलांना. फक्त त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येची बेरीज करा म्हणजे तुम्हाला अणु अंक लिहिता येईल. या मूलद्रव्याची संयुजा किती? शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसत आहे. ते 2 इलेक्ट्रॉन तो मूलद्रव्य देतो व अष्टक सिद्धी प्राप्त करतो. त्यामुळे मूलद्रव्याची संयुजा किती या पण प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देता येईल. आणि शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉन जेवढे आहेत त्याच्यावरून त्याचा गण ठरतो. त्यामुळे या तिन्ही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देता येतील. याच प्रकारचा अजून एक मी प्रश्न घेतलेला आहे. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2882 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. आधीचा जो प्रश्न आहे त्याच प्रकारचा हा प्रश्न आलेला आहे. आता इथे तुम्हाला परत ते कितव्या आवर्तनात
विचारलेले आहे आणि गण विचारलेले आहे. अणु अंक इथे संयुजा न विचारता गण विचारलेले आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण, त्याचा अणु अंक, त्याचा गण व आवर्तन ह्याचाच फक्त तुम्ही सराव केला तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. मुलांना पुढचा जो प्रश्न घेतलेला आहे तो धड्याखालचाच आहे. तर याच्यामध्ये 3 स्तंभ दिलेले आहेत. तर स्तंभ क्रमांक 1 शी जुळेल अशा प्रकारे स्तंभ 2 व 3 ची फेर मांडणी करायची. इथे 6 जर दिले तर तुम्हाला तो अर्धा मार्क म्हणजे प्रत्येक जोडीला, किंवा त्यातले 3 कोणतेही स्तंभातले 3 घटक कोणतेही देतील आणि तुम्हाला जोड्या जुळवा देऊ शकतील. बघा, आता जो आपण आकारमान म्हटलं, मूलद्रव्यांचे आकारमानानुसार जो प्रश्न केला त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे की मूलद्रव्यांच्या दिलेल्या त्रिज्या अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मूलद्रव्य दिलेलं आहे पोटॅशियम, सोडियम, रुबेडियम, सेसियम आणि लिथियम. याच्यामध्ये त्रिज्या दिलेला आहे. आता फक्त ह्याच्यावरून सगळ्यात लहान मूलद्रव्य कोणतं, नंतर ही मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीतील कोणत्या गणात आहेत आणि एका गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामध्ये आवर्ती काळ काय दिसतो. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, विज्ञान भाग 1 चा अभ्यास करताना तुम्ही जेवढं तुमचं पुस्तक अगदी खोल, अगदी सावकाश वाचाल, म्हणजे आपण म्हणतो ना डिटेल मध्ये जेव्हा वाचलं जाईल आणि तुम्ही स्वतःच्या नोट्स काढाल तेव्हाच तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. आता मुलांना ही प्रश्नच तुम्हाला दिलेले आहेत, त्या प्रश्नांची जरी तुम्ही उत्तरं तयार करून ठेवली तरी तुमचा या दुसऱ्या धड्याचा अभ्यास बऱ्यापैकी होईल. पुढचा जो प्रश्न घेतलेला आहे, मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील दोष लिहा. हा अत्यंत महत्वाचा पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे. आता याचं उत्तर तयार करताना पण तुम्ही मुद्द्यांमध्ये जर तयार केलं गेलं तर ते तुमचं पाठांतर पण नीट होईल आणि तुमचं व्यवस्थित उत्तर मुद्देसूद लिहिलं जाईल व तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी हे अतिशय सोपं जाईल. मुलांनो, ह्या ज्या रसायनशास्त्राचा हा जो धडा आहे, पहिला जो धडा आहे भौतिकशास्त्राचा, दुसरा धडा आहे रसायनशास्त्राचा. जे दोन्ही धडे तुम्ही जेव्हा अभ्यास करा तेव्हा जर तुम्ही काहींना रसायनशास्त्रामध्ये गोडी असते तर काहींना भौतिकशास्त्रामध्ये, तर अभ्यास करताना जेव्हा तुम्हाला भौतिकशास्त्र आवडत असेल तर आधी भौतिकशास्त्राच्या धड्याचं वाचन करा आणि मग जर तुमचं 9वीला संज्ञा, संयुजा जर तुम्ही पाठ केलेला नसेल किंवा तो धडा जर तुम्ही वाचलेला नसेल तर त्या धड्याचं आधी वाचन करा आणि मग तुम्ही दुसऱ्या धड्याचं वाचन करा, म्हणजे तुम्हाला संज्ञा, संयुजा बरोबर समजतील आणि रासायनिक समीकरण संतुलित करा. म्हणजे रसायनशास्त्रामध्ये जर काही तुम्हाला महत्वाचं असेल तर मूलद्रव्यांच्या संज्ञा, संयुजा आणि संतुलित समीकरण एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला तुमच्या पेपरामधले तुम्ही 5 मार्क, 40 मधले 5 मार्क तुमच्या हातातले आहेत. बघा, पुढचा जो प्रश्न घेतलेला आहे मी, खालील समीकरण पायरीने संतुलित करून लिहा. इथे 3 पायऱ्यांमध्ये हे गणित हे समीकरण तुम्हाला संतुलित करून दाखवायचं आहे. बघा, अजून एक पुढचा जो आकृतीवरचा प्रश्न आहे आणि आकृतीवरचे पण भाग 1 चे एवढ्या सोप्या, म्हणजे तुम्हाला जे तुम्ही आधी प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगाच्या म्हणजे तुमच्या मूलभूत संकल्पना जो आपण म्हणतो ना की रसायनशास्त्राचा पाया काय आहे, की तुम्ही 7वी 6वी पासूनच प्रयोग करत आहात, ते प्रयोग केलेले आहे आणि त्या तुमच्या ज्ञानावरच हा पेपर विज्ञान 1 चा अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही काहीही विसरायचं नाहीये. बघा, इथे कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्याने परीक्षा नाहीत कोणता वायू तयार होतो. मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्बोनेट, कोणत्याही कार्बोनेट जेव्हा तुम्ही उष्णता देता तेव्हा कार्बन डायऑक्साईड
हा वायूच मुक्त होतो. तो आता दुसरा प्रश्न जो विचारलेला आहे, तो वायू चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास काय बदल दिसून येतो? मुलांनो, हा प्रयोग चुन्याच्या निवळीचा आणि कार्बन डायऑक्साईड वायू त्याच्यामध्ये ती दुधी रंगाची होते. हे तुम्हाला उत्तर 7वी 8वीत गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला परत याचा अभ्यास करायची गरज आहे का? फक्त तुम्ही वाचन केलं की तुम्हाला बरोबर या प्रश्नाचं उत्तर देता येईल. कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यावर तयार होणारे उत्पादित दर्शवणारी रासायनिक अभिक्रिया, फक्त तुम्हाला इथे रासायनिक अभिक्रियेसाठी पुस्तकामध्ये तुम्हाला ते रासायनिक समीकरण अभ्यासावं लागेल. पहा, म्हणजे तुम्ही प्रश्नाचं उत्तर तयार करा, म्हणजे तुमचा बरोबर विज्ञान 1चा अभ्यास होईलच. या धड्यामध्ये जे पहिल्या 2 धड्यामध्ये मला कारण कोणती सापडलेली आहेत, पण ह्या धड्यात हे एक महत्वाचं कारण सापडलं आणि हे कारण बोर्डाला विचारलं गेलेलं आहे. कारण हे कारण आधी जुन्या पोर्शन मध्ये पण विज्ञान काही बदलत नाहीये, त्यामुळे हे कारण फार महत्वाचं आहे आणि ते विचारू शकतील. प्रयोगशाळेत सहंत सल्फ्युरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये सहंत सल्फ्युरिक आम्ल संथ धारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवीत राहतात. आता आम्ल विरल करताना पाण्यामध्ये सहंत सल्फ्युरिक आम्ल का घालावे? तर याच्यामध्ये तुम्हाला सहंत सल्फ्युरिक आम्लाचे गुणधर्म द्यावे लागतील आणि मग या क्रियेचं कारण द्यावं लागेल. हे जेव्हा तुम्ही स्वतः लिहून काढाल, स्वतःचं उत्तर मुद्द्यांमध्ये तयार कराल, तेव्हा हे कारण नक्की तुम्हाला लिहिता येईल. पुढचं एक कारण विचारलेलं आहे, खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. मुलांनो, खाद्यतेल किंवा खाद्यपदार्थ जेव्हा आपण साठवतो आणि ते काही दिवसांनी त्याला एक प्रकारचा उबट वास का येतो, याचं हे कारण आहे. त्यामुळे तुम्हाला इथे कोणती क्रिया त्याच्यामध्ये घडते आणि त्याचा उल्लेख जे तुमचं वैज्ञानिक जो शब्द आहे तो ह्या कारणामध्ये आला पाहिजे. बघा, पुढील प्रश्न जो अजून एक घेतलेला आहे तो म्हणजे दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात? पहा मुलांनो, ही अतिशय महत्वाची अभिक्रिया आहे. त्याचं नाव आहे रेडॉक्स अभिक्रिया. काही वेळेला तुम्हाला गेल्या मार्चच्या पेपरामध्ये रेडॉक्स अभिक्रिया लिहून एक उदाहरण द्या असा प्रश्न होता. काही सराव पेपरांमध्ये रेडॉक्स अभिक्रिया दिलेली होती, उदाहरण लिहून दिलेलं होतं आणि ह्या अभिक्रियेचा प्रकार ओळखा या तऱ्हेने प्रश्न विचारला. म्हणजे प्रश्न तुम्हाला रेडॉक्स अभिक्रियेवरच विचारला जाईल, पण तो कोणत्याही तऱ्हेने विचारला जाईल. त्याच्यापैकी एक टाईप मी तुम्हाला आता दिलेलं आहे. पहा, पुढचा आपण प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे रेडॉक्स अभिक्रियेचं ची व्याख्या आणि उदाहरण दोन्ही तुम्ही करायचं आहे. सोबतच्या आकृतीत निरीक्षणावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा मुलांनो, इथे एमिटर दिसत आहे. म्हणजे तुमच्या आता हा पुढचा धडा आपण विद्युत धडा 4था विद्युत धारेचे परिणाम या धड्याकडे वळतोय. मुलांनो, इथे ज्या आकृत्यांवरचे जरी तुम्ही प्रश्न केले, कारण हा पण पुन्हा धडा मोठा आहे, फक्त आकृत्या. आता ही जी आकृती आहे ही विद्युत जनित्राची आहे, कारण तिथे ए म्हणजे एमिटर जर दाखवलं असेल तर ते विद्युत जनित्र आहे. आणि ह्याच प्रकारची अजून एक आकृती जी दिलेली आहे त्याच्यामध्ये अच्छा इथे तुम्हाला एमिटर दाखवलं नाहीये, इथे आपला घट दाखवलेला आहे, म्हणजे सेल दाखवलेला आहे. त्यामुळे ही विद्युत चलित्राची आकृती आहे. तर ह्या दोन्ही आकृत्या बघा, सोबतच्या आकृतीत दर्शवलेले उपकरण ओळखा. या उपकरणाचा एक उपयोग लिहा, म्हणजे जनित्राचा, आणि ह्या उपकरण
ऊर्जेचे स्थानांतरण कसे होते ते लिहा. मुलांनो, तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर उपकरण ओळखायला सांगितलं, जनित्राचा एक उपयोग लिहायचा आहे आणि स्थानांतरण कसे होते ते लिहा. हे 3 मार्काच्या प्रश्नासाठी विचारू शकतात आणि हा विचारलेला प्रिलिमच्या पेपरामध्ये आलेला प्रश्न आहे. अजून एक आकृती दिलेली आहे. शेजारील आकृतीतून कोणते तत्व स्पष्ट होते? आता ह्या तिन्ही ज्या आकृत्या आहेत, ती पहिली, ही दुसरी आणि अजून एक चलित्राची. या तत्वामध्ये बलाची दिशा शोधण्यासाठी कोणत्या नियमाचा वापर केला जातो आणि ह्या तत्वाचा वापर कोणत्या यंत्रामध्ये केला जातो, त्या यंत्राचे कार्य अभ्यासण्यासाठीची आकृती काढा. पहा मुलांनो, आता याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. खालील तत्व अच्छा, या आकृतीचा अभ्यास तुम्हाला स्वतःला करायचा आहे. तर इथे शेजारील आकृतीचे तत्व, नंतर कोणता नियम आणि यंत्रामध्ये म्हणजे ह्या तत्वाच्या कोणत्या यंत्रामध्ये वापर करायचा आहे. पुढचा जो मी प्रश्न घेतला आहे तो एक तुम्हाला पॅराग्राफ देऊन त्या पॅराग्राफ वरून काही प्रश्न दिलेले आहेत. बघा, चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहणाऱ्या वाहकावर बल निर्माण होते. या बलाची दिशा ही विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोन्हीवर अवलंबून असते. जेव्हा विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असते, तेव्हा हे बल सर्वात जास्त असते. आता हा पॅराग्राफ इथपर्यंत संपवलेला आहे. बघा, विद्युत वाहकावर निर्माण होणाऱ्या बलाची दिशा कोणत्या नियमाच्या आधारे ठरवता येते? या तत्वाचा उपयोग कोणत्या विद्युत उपकरणामध्ये केला जातो? या उपकरणाची रचना दर्शवणारी आकृती काढा आणि त्या उपकरणाचे कार्य थोडक्यात लिहा. इथे चुंबकीय क्षेत्र दिलेलं आहे, त्यामुळे चुंबकीय क्षेत्रावर आपल्या दोन्ही आकृत्या आहेत, एक विद्युत चलित्र आणि एक विद्युत जनित्र. मग हे नक्की कोणाचं आहे हे तुम्हाला समजलं गेलं पाहिजे. बघा, आता तुम्हाला जो आता प्रश्न होता त्याचे जे उत्तर आहे, तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम हा चुंबकीय क्षेत्र. नंतर या उपकरणाचं नाव बघा, या तत्वाचा कोणत्या उपकरणामध्ये, तर विद्युत चलित्रामध्ये उपयोग केला जातो. तिसरा प्रश्न आहे उपकरणाची रचना व आकृती, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आणि हे विद्युत चलित्र, बरोबर. आणि चौथा जो आहे की त्याची उपकरणाचे थोडक्यात कार्य स्पष्ट करा. तर विद्युत, इथे तुम्हाला ABCD हा विद्युत परिपथ जो दिलेला आहे, त्या विद्युत परिपथ पूर्ण केल्यावर विद्युतधारा कुंडलातून ABCD दिशेने वाहू लागते. कुंडल चुंबकीय क्षेत्रात असल्याने फ्लेमिंग ह्या डाव्या हाताच्या नियमानुसार AB शाखेवर निर्माण झालेले बल तिला खालच्या दिशेने ढकलते व CD शाखेवर निर्माण झालेले बल तिला वरच्या दिशेने ढकलते. हे त्याचं कार्य द्यायचं आहे. या धड्यामध्ये अतिशय महत्वाचं कारण, विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग का करतात? मुलांनो, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मध्ये ठराविकच कारणं आहेत. खूप कारणांचा आपल्याला अभ्यास करायचा नाहीये. तर ही जी महत्वाची कारणं आहेत तीच तुम्ही तयार करून ठेवायची आहेत आणि त्याचाच अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला कारण 3 मार्काला विचारलं किंवा 2 मार्काला विचारलं तरी त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होऊ शकतो. आता टंगस्टन हा धातू आहे आणि धातू हे विद्युत सुवाहक आहे. हा एवढा विद्युत सुवाहक हा जरी तुम्ही शब्द त्या कारणामध्ये लिहून ठेवलात तरी तुम्हाला त्या कारणांचे मार्क मिळू शकतात. पुढचा एक प्रश्न बघा, इथे आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. मग हा डावा हात आहे का उजवा हात हे तुम्हाला आकृतीवरून कळायला पाहिजे. बघा,
फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. आता डाव्या हाताचा अंगठा विद्युत वाहकावरील बळ दर्शवतो. तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते आणि मधले बोट विद्युत धारेची दिशा दर्शवते. हे जर तुम्ही आकृती स्वतः डावा हात समोर ठेवून वहीवर जर ह्या तिन्ही बाणांनी जसं तुम्हाला पुस्तकात दाखवलेलं आहे तसं जर लिहून काढलं आणि एवढं जरी काढून ठेवलं तरी तुम्हाला तिथे परीक्षक आणि त्याची वाक्याची रचना बघा. विद्युत धारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा विचारात घेतली आणि असे आढळले की बलाची दिशा या दोन्ही दिशेस लंब आहे. या तिन्ही दिशा एका साध्या नियमात सुबद्ध नियम असे म्हणतात, सुबद्ध करता येतात आणि ह्या नियमालाच फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम असे म्हणतात. या नियमान्वये डाव्या हाताचा अंगठा तर्जनी व मधले बोट एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरावी. हे इथपर्यंत जरी तुम्ही उत्तर लिहिलं तरी तुम्हाला याचे पूर्ण मार्क मिळू शकतात. बघा आता इथे जे दाखवलेले आहे ते उजव्या हाताचा नियम दाखवलेला आहे. मुलांनो आता उजव्या हाताचा नियम इथे पण पुन्हा तिन्ही एक गती चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि वाहकात प्रवर्तित झालेली विद्युतधारेची दिशा. बघा विद्युत वाहकामधील प्रवर्तित विद्युतधारा जास्तीत जास्त केव्हा असेल तर जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवण्यासाठी फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम उपयोगात आणला जातो, उपयोगी होतो. बघा उजव्या हाताचा नियम व डाव्या हाताचा नियम हे तिन्ही जी आपली तर्जनी अंगठा आणि मधले बोट या तिघांचीही दिशा आणि प्रत्येकाचं कार्य वेगवेगळ्या दिशेत कोणतं आहे ते नीट स्वतः हात समोर ठेवून जर तुम्ही लिहून काढलं तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकणार नाही. बघा इथे अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा, तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि मधले बोट प्रवर्तित विद्युत धारेची दिशा. ह्या तिन्ही दिशा हे एवढं जरी तुम्ही लिहून ठेवलं आणि हा उजव्या हाताचा नियम असा फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम असा लिहिला तरी तुम्हाला याचे मार्क मिळू शकतात. ह्या धड्यामध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न विचारलाच जातो. गेल्या मार्चच्या पेपरामध्ये हा विचारलेला होता. अतिभार किंवा ओव्हरलोडिंग म्हणजे काय? अशी स्थिती केव्हा निर्माण होते? त्यामुळे काय होऊ शकतं? आणि ही परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही काय कराल? बघा अतिभार म्हणजे परिपथातून क्षमतेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त विद्युतधारा वाहणे होय. विद्युत हीटर, ओव्हन, इस्त्री, गिझर अशी जास्त विद्युत शक्तीची अनेक विद्युत उपकरणे एकाच वेळी सुरू केल्यास अतिभार होण्याची शक्यता असते. अतिभारामुळे आग लागण्याची शक्यता असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी जास्त विद्युत शक्तीची अनेक विद्युत उपकरणे एकाच वेळी सुरू करू नये किंवा एकाच परिपथामध्ये जोडू नये. याच्यामधलं तुम्हाला जेवढं लिहिता येईल, जेवढं लक्षात राहील, तेवढं जेव्हा तुम्ही स्वतःचं उत्तर तयार कराल, तेव्हा ही उत्तरं तुम्हाला लिहिता येतील. खाली कृती अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा आता पुढचा आपला उष्णता हा धडा मी सुरुवात केलेली आहे. आता ह्या धड्यावर अगदी इम्पॉर्टंट आणि गेल्या प्रिलिमच्या परीक्षेत पण हा विचारलेला होता आणि बोर्डात पण विचारलेला आहे. तर समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे, शिसे यांचे भरीव गोल घ्या. तीनही गोल उकळत्या पाण्यात काही काळ ठेवा. काही वेळानंतर त्या उकळत्या पाण्यातून बाहेर काढा. त्यांना लगेच वेणाच्या जाड थरावर ठेवा. प्रत्येक गोळा
मीनामध्ये किती खोलपर्यंत गेला याची नोंद करा. ही कृती दिलेली आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला या कृतीतून पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माचा अभ्यास करता येईल? तो गुणधर्म कमीत कमी शब्दात सांगा. याच कृतीच्या आधारे उष्णता विनिमयाचे तत्व स्पष्ट करा. मुलांनो, याचं उत्तर बघा. लोखंड, तांबे आणि शिसे हे तिन्ही गुण. तुम्हाला मुद्दाम ही आकृती लक्षात यावी म्हणून मी दिलेली आहे. तर आता ह्याचं उत्तर तत्व कोणतं आहे तर विशिष्ट उष्माधारकतेचे तत्व आहे. इथे विशिष्ट उष्माधारकता म्हणजे एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता. आता ही एवढीच व्याख्या या धड्यामध्ये करायची आहे. आणि उष्णता विनिमयाचे तत्व कोणते आहे तर उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या नियमालाच उष्णता विनिमयाचे तत्व म्हणतात. आता जी दिलेली कृती आहे त्याचं स्पष्टीकरण कसं द्यायचंय तर लोखंडी गोळ्याने ग्रहण केलेली उष्णता जास्त प्रमाणात मेणाला दिली जाते, त्यामुळे तो खोल जातो. तर शिशाचा गोळा कमी उष्णता ग्रहण करतो, परिणामी कमी उष्णता तो मेणाला देतो आणि म्हणून तो कमी खोल जातो. बघा, इथे 3 मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला तत्वाला 1 मार्क आहे, व्याख्येला 1 मार्क आहे आणि नियमाला 1 मार्क दिलेला आहे. मुलांनो, हा जो आलेख अतिशय महत्वाचा आहे, तो तुम्ही पाठच करायचा आहे. इथे आलेखाचा अभ्यास करताना तुम्हाला जेवढे रेषाखंड, जसं आपण बीजगणितामध्ये आलेख काढतो त्याच प्रकारे इथे तुम्हाला एक्स अक्षावर काय दिलेलं आहे, वाय अक्षावर काय दिलेलं आहे, त्याचप्रमाणे AB ही रेषा काय दर्शवते, तिथे बर्फ अधिक पाणी म्हणजे बर्फाचं पाण्यात रूपांतर होताना वेळ आणि तापमानाचा हा आलेख दिलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण म्हणजे स्पष्ट करा. आता तुम्ही स्पष्टीकरण देताना थोडंसं तुम्ही तुमच्या शब्दात जरी लिहिलं तरी काही हरकत नाही. बघा, बर्फाला उष्णता देत असताना वेळेनुसार तापमानात घडून येणारा बदल आलेखामध्ये दर्शवलेला आहे. रेखा AB काय दर्शवते तर रेख AB स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवते. 0 अंश सेंटीग्रेडला बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो. ही प्रक्रिया बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहते. ह्याला 1 मार्क. नंतर रेख BC काय दर्शवते तर बर्फाचे पाण्यात रूपांतर झाल्यावर पाण्याचे तापमान वाढू लागते, ते 100 अंश सेंटीग्रेड पर्यंत वाढते. रेख BC हा पाण्याच्या तापमानातील 0 अंश ते 100 अंशापर्यंत कशी वाढ दर्शवते. आता 0 ते 100 अंशापर्यंत कसं कसं तापमान वाढत गेलं हे दर्शवलेलं आहे. त्याला 1 मार्क. आणि रेख CD 100 अंश सेंटीग्रेड नंतर ही उष्णता देणे चालू ठेवल्यास पाण्याचे तापमान वाढत नाही. या तापमानाला शोषलेली सर्व उष्णता द्रवातील रेणूंचे बंध तोडण्यासाठी, कारण स्थायूचे द्रवात आणि द्रवाचे वाफेत रूपांतर होते, द्रवाचे वायुरूप स्थितीत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. मुलांनो, ह्या आलेखाचं उत्तर एवढं दिलं की तुम्हाला 3 मार्क मिळणार. या धड्यातील जी महत्वाची कारणं आहेत ती 2 कारणं मी इथे घेतलेली आहेत. थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा. मुलांनो, याचं उत्तर पहा. पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याची घनता 0 अंश सेंटीग्रेडला उच्चतम असते. थंड प्रदेशातील तलावांमध्ये जेव्हा पाण्याचे तापमान कमी होऊ लागते त्याच वेळी
4 अंश सेंटीग्रेड तापमानाचे पाणी तळाशी राहते आणि त्याहून कमी तापमानाचे पाणी व ते गोठून बनलेले बर्फ पृष्ठभागावर राहते. पाणी व बर्फ हे उष्णतेचे दुर्वाहक असल्याने तळाशी असलेल्या पाण्यावर बाहेरच्या थंडीचा फारसा परिणाम होत नाही व त्यामुळे त्या पाण्यामध्ये तलावातील जलीय वनस्पती व जलचर सुरक्षित राहतात. हे जर आपण मुद्दे टाकून त्याच्यात 1, 2, 3 असे मुद्दे टाकून जरी तुम्ही हे कारण लिहिलं तरी तुम्हाला याचे 3 मार्क मिळू शकतात. अजून एक कारण आहे, शीतपेयाची बाटली फ्रीज मधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. त्याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या सहाय्याने करा. मुलांनो, शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात. आता या दोन्हींची उत्तरं सारखीच आहेत. शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागाचे तापमान वातावरणाच्या तापमानापेक्षा कमी असते. त्यामुळे हवेतील अतिरिक्त पाण्याच्या वाफेचे संघनन होऊन बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात. हे एवढे 2 मुद्दे लिहिले तरी तुम्हाला 3 मार्क मिळू शकतात. मुलांनो, आता जे काही आपण पहिल्या 5 धड्यांवरील महत्वाच्या प्रश्नांचा आपण जो काही आता आढावा घेतलेला आहे, हे तुम्ही अगदी छानपैकी ऐकून घेतलं आणि ह्याच्यावर जर काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या शिक्षकांशी चर्चा करून त्यावरची उत्तरं तुम्ही स्वतः तयार करा आणि मला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ह्या अध्यापन वर्गात लेक्चर घेण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी अधिकारी वर्गांची आभारी आहे आणि थँक यू व्हेरी मच.